नमस्कार, मी विनय कंक. आपण पाहताय सांगली जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज चॅनल बालाजी न्यूज. पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या बातम्या. सर्वात आधी पाहूयात हेडलाईन्स. खुद्द महापौरच महासभेत चड्डू ठोकून उतरल्याने सभागृहाच्या इतिहासास काळिमा. स्वाभिमानीच्या स्थायी सदस्य निवडीवरून मदन भाऊ गट आणि विशाल पाटील गट आमने सामने आल्याने महासभेत राडा. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी लवकर प्रस्ताव पाठवला नाही, त्यामुळे कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारची चूक झाली. खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहे. सांगली बाजारपेठेमध्ये हजारोंच्या संख्येने गणेश मूर्ती दाखल. सांगली झाली गणेशमय, तर सांगलीकरांची इको फ्रेंडली गणपतीला पसंती. महापौरांकडून अशोभनीय कृत्य तर लोकशाहीचा अवमान झाल्याने न्यायालयात जाण्याचा उपमहापौर गटाचा इशारा. गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा महापौरांचा निर्णय. आणि मिरजेत सफरचंद विक्रेत्याकडून ग्राहकांची फसवणूक. 60 रुपये देऊन दिली जातात नासकी सफरचंद. पहा बालाजी न्यूजचे प्रतिनिधी गणेश आवळे यांचा स्पेशल रिपोर्ट.